जस्ट एक रिकॅप स्टार्ट करतो. ओके, एव्हरेजन 1 वर आपण स्टार्ट केलं होतं. सेक्शन्स तुमच्या आता ओरिएंटेशन यावं एक लेक्चर जर आपल्यामध्ये रुब्रिकचं झालं तेव्हा स्टार्ट केलं. So in mental state we are dealing with 4 sections. You have to understand you have to go through the 4 sections because these are the important sections because we are dealing with only emotional state or this one or the other you have to understand. Okay, so sections मध्ये आपण emotional state मध्ये आपण बघितलं. emotional state मध्ये primary emotions कुठले आहेत, secondary emotions कुठले आहेत आणि मग रिफ्लेक्स स्टेटमध्ये पण आपण प्रायमरी फॅक्टर्स कुठले आहेत, डिलेरेशन्स आणि रिजल्ट ऑफ इमोशन्स आणि इंटेलिजन्स काय ते बघणार आहे. प्रायमरी फॅक्टर्समध्ये काय डिलेरेशन्स हे फ्युचरला बनवणारच आहे. पॉझिटिव्ह परफॉर्मन्स रिॲक्शन्स पण आहे, इमोशन पण आहे. इमोशनल स्टेटमध्ये आपण एक एक इमोशनल स्टेट बघत गेलो ना, जसं की अँगर. आता आपण बघितलं अँगर आणि सॅडनेस एकाच नाण्याच्या 2 विरुद्ध बाजू आहेत. अँगरमध्ये काय काय होतं बघितलं आपण आणि सॅडनेसचे बघितलं टाईप्स. ओके, त्याच्यामध्ये अँगरमध्ये पण इरिटेबल, फ्रेटफुल, एक्साइटेबल काय असतं, फ्रेटफुलचं इरिटेबल, एक्साइटेबल काय, एक्सेशन काय, इंटिग्रेशन काय, इरेसिबल, पार्सन, अबिस्यू काय, हे जनरल इमोशन्स सांगतो. पण रेकॉर्डिंगमध्ये जर आलं तर त्याच्यामध्ये अजून एन नंबर ऑफ सब ग्रुप्स असणार. म्हणजे फक्त ह्याच्यावर तर राहणार ना, पण त्याच्या अजून खाली त्याच्या डिटेल्समध्ये तुम्ही जाऊ शकतो. जसं रेकॉर्डिंग माइंड रेकॉर्डिंग वाचायला त्याच्या अंदर वेगवेगळे रुब्रिक्स असतात सब रुब्रिक्स. एक टेम्परामेंट इरेसिबलमध्ये काय काय होतं, ॲबिस्यूमध्ये काय, कॉरसम, रेज, फ्युरी, व्हॅलेन्स. रेज काय असतं, फ्युरी काय, व्हायलेन्स काय, बघितली, इम्पल्सिव्ह काय, सप्रेसिव्ह इमोशन्स कसे असतात, मॉडिफिकेशन म्हणजे काय, मिसअंडरस्टँडिंग म्हणजे काय, हेटेड काय असतं बघितलं आणि डिप्रेशन्स बघितले, गिल्ट. सो इमोशनल स्टेट आपण सॅडनेसचे पण बघितले वेगवेगळे मूड्स. सो सॅडनेस कशी परस्यू करायची, शॉर्ट रिस्पॉन्स, लॉंग रिस्पॉन्स कसा असतो, अँगर नंतर सॅडनेस येतो आणि नंतर मोरोज, डीप सॉरो, डिफरन्स इन काय असतं, मोरोज कसं असतं, डीप काय, सॉरो काय, डिफरन्स कसं असतो, इन काय, वर्क अवर्शन पॉईंट काय, हायपोकॉन्ड्रिया मेलंकोली कसं असतं, ब्रोडिंग कसं असतं, डिससॅटिस्फाय काय, स्ट्रेंज रिमोर्स, एंग्विश कसं असतं, रिमोर्स कसं असते आणि सेलिब्रिटी सुसाइडल डिस्पेअरबद्दल आपण बघितलं. ओके, सो आपल्याला अँगर आणि सॅडनेस या 2 बाजू बघितलेत. सो आता आपण महत्त्वाचा पॉईंट राहिला तर तो लव आणि हेटचा. तो आज अगोदर फिनिश करूया आणि मग इंटेलेक्च्युअल पार्ट आपण समजून घेऊया. ओके, सो लव आणि हेट सो त्याच्यामध्ये आपण डिटेल्स आज समजून घेऊया. ओके, सो दीज आर द इमोशन्स वी आर डीलिंग विथ केस टेकिंग. केस टेकिंगमध्ये हा पण पार्ट येतो, नुसता अँगरचा सॅडनेस येत नाही, लव हेट पण त्याच्यावर सोबत असतोच. तो काय होईल, लव आणि हेट काय, लवचंच हेटमध्ये बऱ्याच वेळेस रूपांतर होतं. सो लव अँड हेट फोकस ऑन ऑब्जेक्ट्स. ओके, इज अ प्रायमरी रिस्पॉन्स टू ऑब्जेक्ट्स अराउंड इट अँड हेट इज अनदर साइड ऑफ कॉइन ऑफ लव. सो लव टुवर्ड्स नियर अँड डिअर वन्स अँड निगेटिव्ह इमोशन्स टुवर्ड्स देम त्याच्या वेळेस पण हेट करत जातो. लव इंडिफरन्स कडे जातो. सो लवमध्ये आपण काय काय बघूया, आपण कुठले कुठले पार्ट्स आहेत बघूया. इंडिफरन्स शेवटी बघूया. लवचा पार्ट कुठले कुठले, अफेक्शनेट, सिम्पॅथेटिक, अटॅचमेंट, रोमॅन्टिक, सेंटिमेंटल, सेक्शुअल. त्याच्यामध्ये पण डिफरंट आहे, मास्टरबेशन आहे, सेक्शुअलिटी, सेल्फ हेटेरोसेक्शुअल, मॅरिटल, मॅरिटल, एक्स्ट्रामॅरिटल, लिव्हिंग. ओके, मग त्याच्यानंतर मग इगोटिझम, प्राउड, ग्रुप कंटेंट, ऑर्गन, इंटरेस्ट होतो. आणि मग हेटमध्ये पण क्रिटिकल, बायस, स्लॅंडर, रिवेंज, सॅडिझम, प्लॅजर, निशॉन जेलिसी, सस्पिशियस होतो. ओके, हे हेटमध्ये येते सगळं. आता लवचे पालन तुम्ही बघितला जरा पाठीमागे जसं जाईल. सो लवचे पालन हे असे असतात. अफेक्शनेट्स असतात ते सिम्पॅथेटिक असतात. हे काय आपण किती बघा झालं, अफेक्शनेट काय, सिम्पॅथेटिक असतात. अटॅचमेंट, सेल्फ, पर्सन, ऑब्जेक्ट, मनी, पॉवर,
वर्क वगैरे या सगळ्यांशी एवढे अटॅचमेंट असू शकते. नंतर रोमॅन्टिक सेंटिमेंटल सुद्धा असतं, सेक्शुअल लव्ह असतं, त्याच्यामध्ये डिफरंट टाईप्स. मग इगोटिझम, प्राऊड, रूड, कंटेंट, इम्पेरियस, जेलसी हे तुमची लास्ट पार्ट आहे. ओके. मग तो ट्रॅव्हल तुमचा जातो हेटकडे गेल्यानंतर मग त्याच्यामध्ये क्रिटिकल राहतो, सेन्सॉरिस राहतात, क्रुएल राहतात, किंवा मालायस, स्लँडर, रिवेंज राहतात. ऑब्जेक्ट्सकडे असतील, पर्सनकडे असतील, रिलेशनच्या बाबतीत असतील, वर्कच्या बाबतीत असतील, सॅडिस्टिक असू शकतात. सॅडिझम प्लेजर तो इफेक्टमध्ये झाला की आपण क्लिअर थोडासा वेळमध्ये शॉर्टमध्ये आणि मिसअंडरस्टँडिंग. लव्हच्या ट्रॅव्हल जसा हेटकडे जातो तसा सस्पिशियस, जलस, एनवी सगळे इंटरकनेक्टेड आहेत. ते पण आपण अंडरस्टँड करूयाच. एकमेकांशी सगळे इंटरकनेक्टेड आहेत. अफेक्शनेट म्हणजे काय, एक पार्ट आपण समजून घेऊया. येस, अफेक्शनेट काय म्हणतात? अफेक्शन म्हणजे easily develops an experience warm feeling and fondness towards others. पटकन एखाद्या गोष्टी जवळीक, प्रेम, माया लगेच मोस्टली हॉस्पिटल्स आपण पकडतो. हॉस्पिटल इज मोस्ट अफेक्शन पर्सन, लगेच डिझॉल्व होते, लगेच त्याची अटॅचमेंट होते. सो अफेक्शनेट इज द पर्सन हू इज इझिली डेव्हलप्स अन एक्सप्रेस वार्म फिलिंग फाउंडनेस टुवर्ड्स अदर्स. तर आपण प्रेमळ, मायाळू, वात्सल, वलागबी हे मराठी शब्द आहेत त्याला जे आपण वापरले जातो. सो अफेक्शनेट. ओके. आता अफेक्शनेट हा पण सोरोसायकोटिक म्हणू शकतो आपण. म्हणजे इझिली हे होतं, पण कधी कधी त्याचे बेनिफिट्स पण त्याच्यासाठी पण चांगले नसतात बऱ्याच वेळेस, किंवा समोरचा असतो. सायकोटिकमध्ये पण तो नंतर होतो. सिम्पॅथेटिक सायकोटिक. सिम्पॅथेटिकमध्ये काय ना, so they easily feel sense of oneness towards me. अरे तो आपला आहे, आपलाच आहे, त्याच्याबद्दल सहानुभूती तयार होणार लगेच. अफेक्शनमध्ये थोडंसं फक्त अटॅचमेंट होतं, सहानुभूती नसतं त्याच्यामध्ये. अरे तो माझाच आहे, त्याला जर काय झालं तर याला लगेच डोळ्यात पाणी येतं. किंवा एखाद्या फॅमिलीशी अटॅचमेंट झाल्यानंतर, अफेक्शन झाल्यानंतर त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना इन्व्हॉल्व होणं, सहानुभूती त्यांच्याशी दाखवणं, ते वननेस त्यांना वाटतं, ते आणि आपण एकच आहे असं फिलिंग त्यांना यायला लागतं. सो दॅट इज वननेस. हे आपल्या केस टेकिंगमध्ये आपल्या डेंजरस राहतो बऱ्याच वेळेस. सो वी गेट समटाइम्स पेशंटच्या इमोशन्समध्ये स्वे होतो आणि त्याचं दुःख आपलं दुःख आहे असं आपल्याला वाटायला लागतं आणि आपण तिथं थोडंसं मग जरा केसमध्ये आपण डिरेल होतो. सो त्या गोष्टी टाळायच्या. तर आपल्याला काय व्हायचं तिथं एम्पॅथेटिक व्हायचं. सिम्पॅथेटिक इज अ पार्ट ऑफ इमोशन, हार्ट. एम्पॅथेटिक इज पार्ट ऑफ इंटेलेक्ट. एम्पॅथेटिकमध्ये आपण त्याच्याशी दाखवतो, आपण अनुभव घेतो त्याचा की काय असतं, पण आपण तेवढं त्याच्याशी डिटॅच असतो. सो तिथं आपण केस टेकिंगमध्ये कुठल्या पण एम्पॅथेटिक राहायला पाहिजे. सिम्पॅथेटिक कसं काय, सिम्पॅथेटिक झालं की सगळं स्पॉइल होतं. जजमेंट आपण देऊ शकतो. हो काय ठीक आहे. चार्जिंग नव्हतं माझा लॅपटॉप, झाला आहे थोडासा आता. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट होतो अटॅचमेंट. आता अटॅचमेंट काय असते, बिंग अटॅच, लिटरली बिंग स्टक. अटॅच म्हणजे पूर्णपणे चिकटलेलाच असतो त्यांना, म्हणजे पूर्णपणे त्यांच्याशी जो त्यांचं हालू शकत नाही. अटॅचमेंट जशी फॅमिलीमध्ये होती तशी इतरांशी पण अटॅचमेंट त्या लेवलला होते. स्ट्रॉंग बॉन्ड ऑफ ॲप्लिकेशन असतो. इंडिकेट्स पर्सन डिपेंडन्सी अँड नंतर त्याची डिपेंडन्सी पण त्यांच्यावर येते, व्हलनरेबिलिटी पण त्यांच्यासोबत फ्लो व्हायला लागते. एवढी त्यांची अटॅचमेंट त्यांची राहते. हेल्दी ऑर सम डिस्टर्बन्सेस विथ देम. कधी ते हेल्दी राहतात, कधी ते डिस्टर्ब करू शकतात. आता ही अटॅचमेंट कुणाशी होऊ शकते, एखाद्या पर्सनशी होऊ शकते, एखाद्या व्यवसाय करत असेल तर ती पैशाशी होऊ शकते त्याची अटॅचमेंट. सगळ्या ग्रामीण गोष्टी त्याच्याशी राहतात त्या. किंवा एखादा माणूस काम 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 करत असेल तर त्याचे काम आहे, काम नसेल तर एखाद्या संधी स्वतःला त्रासदायक राहते. एवढी त्याची अटॅचमेंट आहे कामाशी राहते. एखादा माणूस असतो, असे आमचे डॉक्टर्स पण आहेत बरेचसे, रविवारचं सुट्टी घेत नाहीत, कंटिन्यूस काम करतात. काय माणसं रविवारसोबत ते सोडत नाही, एवढं त्यांचं ते कामात ते गुंतलेले असतात किंवा कामाची त्यांची अटॅचमेंट झालेली असते. त्याचा मोठा पर्पज थोडासा डिफरंट असू शकतो प्रत्येकाचा, पण बऱ्यापैकी त्याचा एक त्याच्या पाठीमागे अटॅचमेंट मनीशी किंवा वर्कशी
करिअर जास्त राहते त्यांची. ओके, त्यामध्ये रोमॅन्टिक किंवा सेंटिमेंटॅलिटी काय असते. हां, जस्ट रोमॅन्टिक लवचा पार्ट येतो किंवा सेंटिमेंटॅलिटी येतो. सो रोमॅन्टिक हा पार्ट हा रिलेशनशिप विथ द अपोजिट पर्सन इज अ ड्रीमी. जस्ट एकदम थोडं स्वप्नाळू व्हायला लागतं त्या पर्सनशी. हां, त्याच्यानंतर तो थोडासा त्याच्यामध्ये काय फॅन्सीज तयार करायला लागतो किंवा त्याला जरा थोडंसं हे वाटायला लागतं. त्यावेळेस तो स्वप्नाळू ज्यावेळेस व्हायला लागतो, कल्पना विलासात रमायला लागतो तो, त्यावेळेस मग तो रोमॅन्टिक रिलेशनशिप होऊन जाते. ओके, चालू होतं रे आपण कबाल बजेट आहे. ज्याच्याशी तुमची अटॅचमेंट झालेली असते, रोमॅन्टिक रिलेशनशिप झालेली असते त्यांच्याशी, ते तुम्हाला फार आयडियल वाटायला लागतात. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असणार, ही आयडियल माझ्यासाठी वाईफ मटेरियल आहे किंवा आयडियल गर्लफ्रेंड आहे असं वाटायला लागतं. आणि पजेसिंग क्वालिटीज विच आर डिझायर नॉट ॲक्च्युअल, त्यांना ते वाटायला लागतात. ते त्यांना जे इच्छित असतात ते बघतात ते फक्त. ॲक्च्युअल असतील किंवा आयडियल असतील त्यांच्यामध्ये असं नाही. काही चांगली क्वालिटी ती असेल, एखादी क्वालिटी ते त्याला ते आयडियलच वाटायला लागते किंवा ती चांगलीच वाटायला लागते, जी कदाचित ती चांगली नसेल सुद्धा त्या पर्सनची. अशा पद्धतीने ते त्याच्यामध्ये पूर्णपणे वाहून गेलेली असते बऱ्यापैकी रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये. पण रोजी गुण असतो त्यांचा बऱ्यापैकी. पण ही फेज कधी कधी बऱ्याच वेळी टेम्पररी असते, कधी कधी ती टेम्पररी असते. फार एकदम बुडून जाणे ती थोडीशी वेगळी राहते स्टेट, ही टेम्पररी स्टेट राहते रोमॅन्टिक स्टेट. सेंटिमेंटॅलिटीमध्ये काय होतं, सेंटिमेंटॅलिटीमध्ये माणूस हा पूर्णपणे गायडेड बाय इमोशन्स रॅदर दॅन रिझनिंग. तिथं तो माणूस कारण शोधत बसत नाही, एखाद्या गोष्टीचा विचार करत नाही, तो पूर्णपणे भावनिक होऊन सगळ्या गोष्टी त्याच्याप्रमाणे गाईड झालेल्या असतो. आणि पर्सन हू कॅन बी इमोशनली इझिली दे आर सेंटिमेंटल. सेंटिमेंटल म्हणजे भावनिक होणं, भावना प्रधान होणं, भावना अवश्य असणं. सो दॅट इज सेंटिमेंटॅलिटी. 6 आता हे तुमचं मेंटल लेवलला झालं सगळं. when they express it at the level of physical, it becomes 6. So 6 is nothing but a primary biological urge. Love's part time, that is primary biological urge. So urge is very strong. The urge very strong urge असते and it permeates the adult life in one way or another. म्हणजे एका दृष्टीने एका पर्सनशी त्यांची होऊ शकते, पण कधी कधी हे परवजस पण राहतात वेगळ्या पद्धतीच्या. त्यांचं फुलफिल नसते किंवा त्यांच्याकडनं ते सॅटिस्फाय नसतात. सो देन द अदर परवजस स्टार्ट्स. होमोसेक्शुअलिटी आली, लिबर्टीनिझम आलं, सोडोमी असतील किंवा बरेच टाईप्स जे FMT मध्ये सेकंड इयरला झालेले. सो दॅट इज परवर्टेड लव्ह. आता मास्टरबेशन, होमोसेक्शुअलिटी आणि सेल्फ लव्ह हे तिन्ही एकाच कॅटेगरीमध्ये वाटतात. जिथं तो पर्सन स्वतःला फार प्रेम करतो, स्वतःविषयी सेल्फ लव्ह जास्त असतं. मास्टरबेशन, सम मॅरिड पीपल ऑल्सो दे आर रेग्युलरली मास्टरबेटिंग, दे लव्ह देमसेल्फ. होमोसेक्शुअलिटीमध्ये सेम सेक्सबद्दल त्यांचं अट्रॅक्शन असतं. जसं की लेस्बियन असू शकतात तर फिमेलची असतो, आणि मेलमध्ये होमोसेक्शुअल असतं. त्याला काय म्हणतात शब्द आहे? गे. सेल्फ लव्ह म्हणजेच काय? इट्स अ पार्ट ऑफ नार्सिसिझम. नार्सिसिझम म्हणजे काय? सेल्फ स्वतःचं कौतुक करणं, स्वतःच्या सगळ्या गोष्टी वाटणं किंवा स्वतःबद्दल सारखं बोलत राहणं. मी माझं सगळं आहे, आणि स्वतःचं सगळ्या बाबतीत आपल्याला स्वतःबद्दल आवड निर्माण असते. असे काही लोक असतात. कालचीच एक बातमी मी बघितली, गुजरातली पण एक मुलगी आहे, तिथे स्वतःशी लग्न करून घेतली. कालचीच बातमी वाटणं, आणि त्यात हनीमूनला पण चालले गोव्याला. सो कुठल्या वर्ल्डमध्ये राहतात ते माहिती नाही. दिस इज अ पार्ट ऑफ सेल्फ लव्ह ओनली. ओके. ल्यूड हा थोडासा तुम्ही बघता बऱ्याच वेळेस. ल्यूड हा पिक्चर बघितला जातो,
किंवा तुम्हाला पहिले पेपर पूर्ण वाचायला लागतं, ऑब्सेंटी येते त्यावेळेस, इनडिसेंट बिहेवियर असतं त्यावेळेस, त्याला मराठीत काय म्हणतात, अश्लीलपणा. अश्लीलपणा ज्यावेळेस येतो त्यावेळेस हा ल्यूड पार्ट असतो. हा बऱ्याच वेळेस समोरच्या पर्सनला त्रासदायक राहतो, ज्याच्याशी ते बिहेव करत असतात त्यांना. त्यामुळे हा ल्यूड हा थोडासा इनडिसेंट बिहेवियर तो सायकोसिक राहू शकतो. आता जो शेवटचा पार्ट राहतो तो इगोटिझम, लव, प्राऊड, रूड, कंटेंट आणि इम्पेरियस. हे काय असतं? Love is an emotion where others are seen as lovable in one way or another. Okay. But all states of love where one loves oneself so much that one's ego is inflated to such a degree that others are looked down. Ego म्हणजे काय होतं? ह्या स्टेट्स येतात त्यावेळेस कधी येतात की ज्यावेळेस माणूस हा एक प्रेम ठीक आहे, लव इज ठीक आहे, सर्टन परेड्स पण बरोबर आहे, पण ते ज्यावेळेस वेगळ्या पद्धतीने वेगळ्या बाजूला दिशा घेते, एका बाजूला बरोबर आहे ते समोरच्याबद्दल असलेले अपेक्षा हे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, पण ज्यावेळेस वेगळी बाजू घेते म्हणजेच की ते ज्यावेळेस स्वतःबद्दल फार ते एका स्वतःबद्दल लव त्यांचं तयार होतं किंवा स्वतःबद्दल नुसतं म्हणजे सेल्फ हा वेगळा पार्ट झाला, सेक्शुअल मधला पार्ट झाला जो मगाशी आपण बघितला, पण स्वतःबद्दलचे जे ॲप्लिकेशन वाढतं त्यांचं, तर त्यांचा इगो बूस्ट होतो, इगो इन्फ्लेट होतो. इगो इन्फ्लेट झाल्यानंतर ते समोरच्याला कमी समजायला लागतात. मग त्यावेळेस मग काय होतो, इगोटिझम किंवा प्राऊड फील होणं, रूडपणा येणं, त्यांच्यामध्ये कंटेम्प्ट तिरस्कार वाटायला दुसऱ्याबद्दल, ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात. ओके. इगोटिझममध्ये आपण थोडंसं आता डिटेलमध्ये जाऊया का. इगोटिझममध्ये काय असतं? इगोटिझम म्हणजे थिंकिंग टू वेल ऑफ वनसेल्फ, स्वतःबद्दल फार हाय ओपिनियन ठेवणं, आपण फार चांगले आहोत असं त्यांना वाटायला. व्हॅल्यूइंग वनसेल्फ टू हायली ऑन अकाउंट ऑफ वन्स पोझिशन, स्वतःच्या पोझिशनबद्दल, स्वतःच्या थिंकिंगबद्दल, स्वतःच्या रायटिंगबद्दल, म्हणजे स्वतःच्या म्हणजे मी कुठल्या लेवलला आहे, मी कसा विचार एवढा छान विचार करतो, माझ्यासारखा विचार कोणी करत नाही आहे, किंवा मी लिहिताना पण स्वतःबद्दल मी काय केले, मी अशा गोष्टी केल्या, सगळ्या गोष्टी त्यांच्या मी, आय, माय, मी हे शब्द त्यांच्यामध्ये सारखे असतात. सो त्यावेळेस त्यांचा इगो बूस्ट झालेला असतो, इन्फ्लेट झालेला असतो. So this is part of egotism, psychotic असतो. कंटेम्प्ट. कंटेम्प्ट म्हणजे काय? इगोटिझमला माहिती काय म्हणतात? अहंकार, अहंकारच्या बद्दल. कंटेम्प्ट, कंटेम्प्ट हा काय तो? The feeling that opposite person or act is mean and low or worthless. समोरच्या तुच्छ आहे, छाटछूट आहे, माझ्यासाठी छाटछूट आहे, एकदम असं तुच्छ लेखून तिरस्कार केल्यासारखं वाटतं, एकदम बाजूला फेकल्यासारखं वाटतं ध्यान करणं. सो दॅट इज कंटेम्प्ट. तिथं कंटेम्प्ट येतो, तिरस्कारित भावना करणे. त्यापुढचं काय तो पार्ट? अरोगंट. अरोगंट म्हणजे काय तर मेकिंग or implying unjustified supported claims to dignity, authority and knowledge. म्हणजे डिग्निटी असेल, ऑथॉरिटी असेल, नॉलेज असेल, ह्याबद्दल स्वतःबद्दल हाय ओपिनियन ठेवणं, जे जस्टिफाय होत नसतात त्याला, पण तिथे सुद्धा आपल्याबद्दल हाय ओपिनियन ठेवणं. टू प्राऊड फील करणं आपल्याला, आणि फिलिंग पफ्ड विथ सेल्फ इम्पॉर्टन्स, म्हणजे त्याच्यामुळे फुगणं, त्याच्यामुळे आपण ते त्या लेवलला फुगणं, की त्या लेवलला आपल्याला मोठं वाटण्यात येतं. सो दॅट इज अरोगंट. अरोगंटला मराठी शब्द काय? मगरूर येणं, गर्विष्ठपणा येणं, हे ज्यावेळेस येतं त्यावेळेस दॅट इज अरोगन्स. त्या माणसामध्ये फार अरोगन्स आहे, आपण म्हणायला लागतो त्यावेळेस मगरूरी फार आलेली आहे, तिथंच बसतो आपला. लक्षात आलं? इगोटिझम, कंटेम्प्ट, अरोगन्स, आणि शेवटचा कुठला राहिला आपला पुढे पार्ट? दॅट इज इम्पिरियस. इम्पिरियस हा शब्द ऐकलाय का? इम्पिरियस, इम्पिरियस म्हणजे काय?
असं ऐकला एम्पिरस सांगतो. सो एम्पिरस हा एम्परर पासून डेराइव्ह केला आहे. तर शोइंग किंग, एम्परर म्हणजे काय म्हणतात त्याला, सम्राट. सम्राट एखाद्या साम्राज्याचा किंग म्हणजे सम्राट. सो लुकिंग वनसेल्फ एज रॉयल्टी, दे फील रॉयल फीलिंग त्यांच्यामध्ये असते. ते फिलिंग त्यांच्यामध्ये येते. मोस्टली वेरेटर मालगोम्स आर लाईक दिस. ते रॉयल फीलिंग, पण वेरेटर माल हा त्यांचा फॉल्स परसेप्शन असतं त्यांचं. दे आर किंग ऑफ नो किंगडम असं असल्यासारखं असतं. ओके, सो लुकिंग वनसेल्फ रॉयल. आणि दुसरे काय असतात ते नॉन रॉयल आहेत. त्यांचं काय लाईफ हे नाही, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते रॉयल फील करतात स्वतःला. सगळ्या लॅविश करणं, ब्रँडेड कपडे घेणं, ब्रँडेड सगळ्या गोष्टी करणारे आपण रॉयल बोलण्यामध्ये पण असतात असे. आपल्या आजूबाजूला पण लोक भेटतात. तर त्या त्यांचं इम्पिरियस जो स्टेट असते, मेंटल स्टेट. आता आपण हेडकडे जाऊया. ओके, आता हेड काय आहे? हेड म्हणजे काय की इट्स अ डिसलाईक व्हेरी मच. जसं लाईक अफेक्शन्स लव मध्ये असतात, तसे हेडमध्ये डिसलाईक्स असतात. स्ट्रॉंग इमोशनल रिलेशन इस्टॅब्लिश विथ अदर्स. जशी लवची रिलेशनशिप आपली अटॅचमेंट झालेली असती समोरच्या पर्सनबद्दल या वस्तूबद्दल किंवा ऑब्जेक्टबद्दल काय, तशी हेडची पण रिलेशन स्ट्रॉंग बॉन्डिंग असतं. पण ते हेडमध्ये असतं. ओके, आणि ह्या नाण्याच्या दुसरी बाजू आहे. सो इथं काय होतं, जो लव मधला जेंटलनेस असतो, टेंडरनेस असतो, काइंडनेस असतो, तो तिथं अजिबात दिसत नाही. रूडनेस सगळा असतो त्याच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी असतात. तर ते टोटली मिसिंग असतं ते तिथं ह्या रिलेशनशिपमध्ये, हेड रिलेशनशिप. क्रिटिकल, सेन्सॉरियस, क्रुएल हे एकाच टाईपचे आहेत सगळे. इथं काय असतं, यांच्याकडे फॉल्ट फाइंडिंग असतात. फॉल्ट फाइंडिंग ॲटिट्यूड टुवर्ड्स अदर्स. दुसऱ्यांच्या बाबतीत सगळा दोष शोधत बसत राहतात. सो दीज पीपल्स आर द क्रिटिकल, दे आर सेन्सॉरियस, दे आर द क्रुएल. इंटेन्सिटी हा वाढत जाते. क्रिटिकल हे जरा कमी इंटेन्स असतात, सेन्सॉरियस जास्त इंटेन्स असतात, क्रुएल अजून जास्त इंटेन्स असतात दुसऱ्यांबद्दल. क्रिटिकल हे हायपर क्रिटिकल असतात. ओके, क्रिटिकल हे हायपर क्रिटिकल असतात किंवा हॅबिच्युअल क्रिटिकल असतात. टीका करायला गेली की एवढी टीका करणार की ते सोडणारच नाही, समोरची काही ठेवणारच नाही. किंवा एखाद्याला सवयच असते सारखं दिसले की त्याची फक्त टीकाच करायची, ती टिंगलच करायची, काय म्हणायचं, दुसऱ्याची टिंगल करायची, आवाज काय करायला दुसऱ्याला तुच्छ समजायचं. सो दे आर पीपल लाईक क्रिटिकल. ओके, त्याला काय म्हणतात, टीकाकार किंवा टीका कुशल. तर असं एम्पिरियसला मराठी शब्द काय होता, उद्दाम. उद्दाम म्हणतो आपण, उद्दाम, अधिकारयुक्त वागणं. मॅलिस म्हणजे मॅलिशियस नाही, मॅलिस. नेक्स्ट त्याच्यावर सेन्सॉरियस पार्ट आहे. सेन्सॉरियस म्हणजे काय, दे आर ओव्हर क्रिटिकल बट हार्श मॅनर. म्हणजे एखाद्याला म्हणायचं, त्याची टीका पण करायचं, तुझी लायकी नाही आहे, तू बसलीच लायकी नाही, तू जाऊ पण म्हणणार, एवढ्या हार्श लेवलला त्याला बोलायचं. हार्श मॅनरमध्ये त्याला नुसतं टीका करणार नाही किंवा बोलणार पण. शिक्षक असतात बऱ्याचवेळेस आपले, तशापर्यंत बोलणार. या सेन्सॉरियस. क्रुएलमध्ये काय होतं बघा आता, क्रुएलमध्ये द पर्सन हू हर्ट्स अनदर विदाउट रिगार्ड टू द पेन डिलिव्हर्ड. त्याच्यामध्ये त्यांना पेन पण समजू शकत असं, त्यांना वेदना होतात, त्रास होता गोष्टींचा. जसं की त्यांना कधी कधी फिजिकल पेन देतात, म्हणजे मारलं जातं त्यांना टीचर्सकडून कधी कधी, किंवा इतका इन्सिड केला जातो समोरच्यामध्ये किंवा समोरच्या माणसामध्ये क्रुएल, किंवा इतकं तुच्छ खराब बोललं जातं की दे आर बिकम क्रुएल, त्यांना पेन्स डिलिव्हर होतात त्यावेळेस. ओके, सो मॅलिस क्रुएलमध्ये काय म्हणतात त्याला, मराठी शब्द काय, दुष्ट, क्रूरपणा येतो त्याच्यामध्ये. आणि सेन्सॉरियसमध्ये कडक टीका करा. आता मॅलिस, स्लॅन्डर आणि रिव्हेंज या 3 शेड्स आहेत. एकाच शेड्स आहेत. तो गोज बियॉन्ड ओव्हर क्रिटिकल अप्रोच.
क्रिटिकलच्या अप्रोचच्या अजून पलीकडे जातात. टेक्स ॲक्टिव्ह एलिमेंट ऑफ डिझायर टू हार्म ऑर कॉज सफरिंग. ॲक्शनमध्ये घेतात, म्हणजे दुसरा त्रास होईल अशा पद्धतीने ते मुद्दाम वागतात. क्रुएलमध्ये ते बोलतात ते सबकॉन्शियसली किंवा नकळतपणे त्या गोष्टी होतात त्यांच्या, पण इथं ते जाणून बुजून ठरवून त्यांना त्रास होईल अशा पद्धतीने त्यांनी ह्या ॲक्शन त्यांचे असतात. तर दॅट इज इल विल बिहाइंड दॅट. त्यांचं ते इल विल असतं त्या पाठवून. ओके. नाही, मॅलिसमध्ये आता शेड्स कुठले आहेत बघूया. शेड मॅलिसमध्ये त्याला त्रास दिलेला असतो म्हणून त्या गोष्टी आहेत. क्रुएलमध्ये काय म्हणतो त्याला, काय म्हणतो शब्द काय क्रूर वापरला जातो. क्रूरमध्ये पण होत असतो. त्याचं कसं आहे, ह्या शेड्स जसं तुमच्या इंटेन्सिटी वाढत जाते तसे ते पुढे जाणार. आता मॅलिस, रिव्हेंज हे पण हिटलरच्या पुढच्या शेड्स आहेत. इनिशियली तो बेसिक डिस्पोजिशन त्याचं कदाचित तेच असणार आहे की क्रुएलचं, पण नंतर नंतर तो ज्या ज्यू लोकांबद्दल त्यानं बदला घेतला आहे, ज्या ज्यूबद्दल लोकांशी वागला ते रिव्हेंज मॅलिस या पुढच्या अजून पुढच्या लेवलला गेलं आणि मग त्याचा अँगर पण परत नंतर रिफ्लेक्ट झाला. शेड्स आहेत सगळ्या, म्हणजे लवच्या शेड्स अँगलकडे पण जाऊ शकतो असे, पण ते आपल्याला तुम्हाला त्या कनेक्ट करता आलं पाहिजे. हां, सगळ्यात का सांगतो तुम्हाला, इंटरकनेक्टेड आहेत त्या सगळ्या समजलं पाहिजे. मॅलिस, मॅलिसमध्ये काय म्हणतात त्याला, वक्रदृष्टी किंवा आकस एखाद्या माणसाबद्दलचा, डिझायर टू कॉज पेन, त्या माणसाला त्रास किंवा दुःख देण्याचा प्रयत्न करणे, दॅट इज मॅलिशियस. मॅलिशियस पर्सन आपण म्हणतो. स्लँडर म्हणजे काय, मध्ये स्लँडर म्हणजे काय, जिथं आपण नालस्तीखोर, निंदाखोर, कलंक लावणे, एखादी भावकीत असेल त्याची काहीतरी बदनामी करणे, हा असलाच आहे, त्याला लय बायकांचं वेळ आहे, लय दारू पितोय, त्याचं काय लग्न करता येईल, लय लफडी मागत किंवा उगाच घरात नीट वागत नाही, काय पण असं सांगणं, त्याची स्लँडर. दे पर्पजफुली मॅलिग्निंग द गुड नेम ऑफ समबडी, फॉल्सहुड स्प्रेड अराउंड, चुकीच्या गोष्टी पसरवत राहणे, डॅमेज टू वन्स रेप्युटेशन, त्याचं ते जी इमेज आहे त्याचं रेप्युटेशन ते खराब करून टाकतं. हिटलर आहे ना मॅडम, तो क्रुएल होता. क्रुएलचं ते शेड आहे हेडमधलं, पण त्याचा अँगरचं जास्त बाजू येते की मॅलिशियस रिव्हेंजपेक्षा त्याची अँगरची बाजू जास्त येते. जी डिस्ट्रक्टिव्हनेस आणि सगळ्या गोष्टी आपण जे मागं बघितल्या, वायलेंटनेस आणि सगळ्या गोष्टी तिकडे जातो. किंवा सॅडिस्टिक म्हणजे वेगळ्या सॅडिस्टिक येतो, सेक्शुअल मधला नाही, सॅडिस्टिक म्हणजे दुसऱ्याला पेन दिल्यानंतर जो आनंद होतो, एका गोष्टीचा वेळ आहे ना त्याला, त्याला मारायचं म्हणजे जीवन मारायचं किंवा एक सर्टन त्याच्या डोक्यात पेन असतं, पण ते पेनमुळे त्याला काहीतरी आनंद पण व्हायचा ना. सो दॅट इज सॅडिस्टिक अप्रोच पण त्याच्यामध्ये असायचं. रिव्हेंज, रिव्हेंजमध्ये काय म्हणतो आपण, बदला घेणे, सूड घेणे. एखाद्या माणसानं त्रास दिलाय असं त्याला कधी कधी वाटणं की मला त्रास दिला याचा आता बदला घ्यायचा नाही. कधी कधी तो चुकीचा पण असू शकतो त्याचा अंदाज, त्याला ते खरं पण नसतं की त्यांनी त्रास दिला की नाही, तर त्याला वाटतं की अरे आपण याला त्रास दिला, म्हणजेच ॲक्ट इन सच अ मॅनर दॅट पर्सन इज डॅमेज ऑर हर्ट, बर्निंग डिझायर विदिन हिम टू पनिश समवन फॉर परस्यूड ऑर ॲक्च्युअल रॉंग डन टू हिमसेल्फ. त्याला परस्यूड झालेलं असतं तसं, किंवा त्यानं बरोबर रॉंग झालं असतं त्याच्याबद्दल, त्या व्यक्तीबद्दल, त्या गोष्टीबद्दल त्याला बदला घेण्याची प्रवृत्ती राहते. आता हा सॅडिझम आहे, हा सॅडिझम सेक्शुअल दिलाय त्यांनी जास्त करून. पर्टिक्युलर फॉर्म ऑफ सेक्शुअल एबनॉर्मॅलिटी वेअर द पर्सन डिराइव्हज सेक्शुअल प्लेजर फ्रॉम हर्टिंग हिज पार्टनर ऑर एनी पर्सन हू इज अटॅच्ड लाईक बिहेव लाईक अ पार्टनर. त्याच्यामध्ये पेन प्लेजर असते, पेन प्लेजर कॉम्प्लेक्स येतो, अशा पद्धतीने इथं येतो. आता नेक्स्ट पार्ट येतो फिअर, फ्राईट आणि एन्झायटीचा, जो अदर शेड्स येतात.
कशात येते तुम्हाला थोडक्यात सांगतो जरा की विच होती. Fear, fright and anxiety. हे पण इमोशनच्या स्टेट्स आहेत का, इमोशनल स्टेटच्या स्टेट्स आहेत का. त्याचा इमेज नाही माहिती का तुम्हाला थोडक्यात सांगतो. So what is anxiety? Anxiety is called as a mother of all emotions. Okay, yeah, mother of all emotions. So आपलं जसं लाईफ स्टार्टच होतो एन्झायटी हा, when you get birth तिथून स्टार्ट होते. So that's called as anxiety is called as a mother of all emotions. So त्याच्यामध्ये कुठली एन्झायटी असतात, एंटिसिपेटरी एन्झायटी असते हा, अबाउट द फ्युचर. अरे पुढं काय होईल किंवा एखाद्या सेमिनारला जायचं असेल तिथे अँटिसिपेशन असतं, किंवा एखाद्या तिथं गोष्टी पोचायचं असते, एखाद्या इंटरव्ह्यू द्यायचं असेल तिथे अँटिसिपेशन असतं. सो अँटिसिपेटरी कधी त्यांचा तो कॉन्स्टिट्युशनल डिस्पोजिशन पण राहतं की अँटिसिपेटरी एन्झायटी त्या पर्सनला सतत राहते. अँटिसिपेशन त्यांना कधी कायम असतं, मग ती प्रत्येक गोष्टी वेळेवरती पोचणं, वेळेआधी पोचणं किंवा त्याचं टेन्शन राहणं, त्याची एन्झायटी होणं त्यांच्यामध्ये. सो दे आर दिस पीपल आर हॅव्हिंग अँटिसिपेटरी एन्झायटी. एजिटेशन, एजिटेशन मध्ये काय येतं, एजिटेशन एन्झायटीमध्ये अँटिसिपेशन एन्झायटी असतेच त्यांना, पण फिजिकल लेवलला ती रिफ्लेक्ट होते. जसे की ते माइंड इज अँशियस बट रेस्टलेसली मुव्हिंग अबाउट एनिथिंग. सारखं इकडे तिकडे आहे, सारखं माझा जो मुलगा पोचला नाही, सारखं जरा मारणं इकडे तिकडे, त्याला विचारणं हे करते करते कर. मायलेंट मॅनर येतो त्यावेळेस फिजिकल लेवलला. सगळ्या गोष्टीसाठी विचलित होऊन जातात, म्हणजे शारीरिकदृष्ट्या सुद्धा, नुसतं मानसिक लेवलला नाही. पण ही आउट ऑफ प्रपोर्शन असते, कारण की ते सेफ असतात, सगळ्या गोष्टी बरोबर असतात, पण ह्यांची एन्झायटी फार वाढलेली असते जे प्रपोर्शनेट नसते. सपोज एखाद्या ठिकाणी ट्रेनमध्ये आली येत आहेत, ट्रॅव्हल करता येत ते, आणि त्या ट्रेनचा ॲक्सिडेंट झाला आहे, आणि ट्रेनचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर मग त्यांना जी एन्झायटी आहे ती बरी असते का नाही, फोन लागत नाही, दॅट इज प्रपोर्शनेट एन्झायटी. एज्युकेशन एन्झायटी देऊ शकते. पण ट्रेनमध्ये येत आहेत, व्यवस्थित ट्रेन येते, काय त्रास नाही, कुठला प्रॉब्लेम नाही, त्यांचा फोन होतो रेग्युलर, त्यांचा इथे पोचले तिथे पोचले खाली. पण ह्या आईला एन्झायटी एवढी राहते की ती अजून कसं काय नाही, अजून कसं काय नाही, अजून कसं काय नाही, पोचलेलं नाही. सो दॅट इज एज्युकेशनल एन्झायटी. डिप्रेसिव्ह एन्झायटीमध्ये काय येते आता, एन्झायटी ही एक्सप्रेसेशन ब्रूडिंग स्टेट. ते सारखं पुढत राहतात मागच्या गोष्टीमध्ये, पण त्यांची एन्झायटी राहते. दॅट इज ब्रूडिंग स्टेटमधली एन्झायटी. त्याला काही रिझोल्युशन तर काही निघत नाही, पण ते उगाच ते पुढत राहतात आणि अँशियस बनत राहतात त्या गोष्टी. त्याच्यामुळे डिप्रेसिव्ह इफेक्ट्स अजून त्याचे देत राहतात, त्या अजून डिप्रेशनमध्ये जात राहतात. दॅट इज डिप्रेसिव्ह एन्झायटी. आता फिअर बघू. एन्झायटी झाला तर फिअर बघू. फिअर म्हणजे काय, फिअर अरायझेस आउट ऑफ परसिव्ड थ्रेट टू द सिक्युरिटी ऑर वेलबिंग ऑफ द पर्सन. म्हणजे त्याच्या सिक्युरिटीला किंवा वेलबिंगला ज्यावेळेस थ्रेट जातो त्यावेळेस दॅट इज कॉल्ड एज फिअर. सो फिअर एक्सप्रेस्ड फॉर ऑब्जेक्ट, सिच्युएशन किंवा फंक्शन. एखाद्या ऑब्जेक्टबद्दल, एखाद्या सिच्युएशनबद्दल किंवा एखाद्या फंक्शनबद्दल त्यांचं फिअर असू शकतो. ओके, त्यात मग स्टार्टर असेल, सडन स्टार्ट असते किंवा नो आउटसाईड प्रोवोकेशन, म्हणजे काय नसणार सुद्धा एकदम दचक नसेल, त्यांचं झोपेत नव्हतं दचक नसेल, किंवा अशा गोष्टी असतात स्टार्टर असतात. फ्राईट म्हणजे काय, फिअर अँड फ्राईट मध्ये काय डिफरन्स आहे. फ्राईट इज अ इंटेन्स एक्सप्रेशन ऑफ फिअर अँड दिस इज युजली सडन. फिअर ही त्यांच्या मनामध्ये राहते बऱ्याच दिवसाची. फ्राईट कशी होती, सडन असते, सडन अँड फोर्सफुल विथ लॉंग आफ्टर इफेक्ट्स. हे महत्त्वाचं, त्याचे इफेक्ट्स राहतात बऱ्याच वेळ त्यांचं. एक दिवस राहतील, 2 दिवस राहतील, कधी कधी ते डिलिरियम फ्राईटफुलमध्ये पण असतात, बरेच दिवस, बरेच महिने, बरेच वर्ष राहतात. अजूनही ती सासूबाईने मला त्रास दिला, अजून माझ्या डोक्यात तिचं नाव पडलं तर मी घालतो तिकडं. सासूबाई म्हणून तिला 10 वर्ष झालेली, पण तिला एवढा तिला त्रास फ्राईट तिची बसलेली
जास्त थोडक्यात कसं घेतली असते. आता हे झालं आपला इमोशनल स्टेट बद्दल. हा ओके, इमोशनल स्टेट सगळ्यांना कळाली का? कळाली इमोशनल स्टेट काय काय? anger, sadness, love, hate, fear, pride, anxiety. हे सगळे इमोशनल स्टेटचे सगळे अँगल्स आहेत. आता एक क्लिपचे स्टेट आपण अंडरस्टँड करूया. संपूर्ण आपण चॅप्टर आज So intellectual state, mental state intellectual. Okay. Intellectual state लक्षात ठेवायचे काय काय दिसतं तुम्हाला फॉर्म्युला बघायला येते. Intellectual state कॅपॅसिटी आणि परफॉर्मन्स. इंटेलेक्ट कॅपॅसिटी काय आहे आणि त्याचा परफॉर्मन्स कसा आहे. बऱ्याच वेळेस इंटेलेक्ट अशा पद्धतीने आपण जज करतो. त्याची इंटेलेक्ट काय कॅपॅसिटी आहे, बऱ्याच माहिती किती आहे आपण, तर त्याची ब्रेन किती आहे, त्याची कॅपॅसिटी. कधी कधी म्हणतो अरे याची कॅपॅसिटी जास्त आहे पण काय परफॉर्मन्स नाही असं पण म्हणतो. इंटेलेक्ट लेवलला आपण बोलतो त्या गोष्टी. पण ह्यात काय नेमकं कुठले कुठले पार्ट्स आहेत, कसे आहेत, ते कशावर त्यांची कॅपॅसिटी किती आहे आणि कशावर त्यांचा परफॉर्मन्स जज करायचं ते आपण त्यांचे ब्रीफ टूल्स बघायचं. जसं आपण इमोशनल गोष्टी आपण पेशंटमध्ये बघत असतो, त्यांचे शेड्स बघतो माइंड लेवलचे, इमोशनल लेवलचे, तसेच आपण त्यांचं इंटेलेक्च्युअल पण आपण चेक केलं पाहिजे. केस टेक्निकमध्ये आपण इमोशन्स चेक करतो त्यांचं, हे असं आहे तसं आहे तसं आहे, पण माइंड त्यांचं कसं चेक करायचं दॅट इज टू फ्रॉम दिस. हे त्यासाठी त्याचं आपण इंटेलेक्ट आपण तिथे जज करतो. ओके, तर त्याच्यामध्ये आपण बघा परसेप्शन, perception, memory and thinking. These are the three tools of the intellect. Perception काय आहे, memory कशी असते, thinking काय आहे आपण बघूया. So intellect म्हणजे काय थोडक्यात? So the definition काय intellect ची होते, understanding काय असते intellect? Emotions are pathways to get connected with other persons, objects, events around who react to emotions. एक पाथवे इमोशन जिथून आपण कनेक्ट होतो पर्सनशी किंवा ऑब्जेक्टशी किंवा आपल्या त्या डिफरंट सिच्युएशनशी जे आपल्या सराउंडिंग असतात. पण अपार्ट फ्रॉम इमोशन्स आपण त्याच वेळेस ऑल पर्सन ऑल्सो स्टँड अपार्ट फ्रॉम द सिच्युएशन. तर सिच्युएशन आपण थोडंसं बाजूला पण असतो, मेक असेसमेंट ऑफ द सिच्युएशन, त्याची सिच्युएशन पण असेसमेंट करतो आणि त्याच्यावर एक जजमेंट फॉर्म करतो. सो दॅट इज अवर इंटेलेक्ट. आपण ज्यावेळेस इमोशनली एखाद्या पर्सनशी करतो त्यावेळेस आपलं माइंड पण आपला ब्रेन पण आपला इंटेलेक्ट पण आपलं त्याप्रमाणे एक जजमेंट तयार करत असतो. दॅट इज इंटेलेक्ट. ते पण आपण अंडरस्टँड केलं पाहिजे की जजमेंट काय तयार करतो. ओके, कॅपॅसिटी आणि परफॉर्मन्स मग सांगितलं. क्वालिटी असेसमेंट आपण दोन्हीची असते, कशी असते ते आपण क्वालिटी असेसमेंट हे टीचर्समध्ये बघणार आहे. परसेप्शन
व्हॉट इज परसेप्शन? परसेप्शन म्हणजे काय? इट्स अ कॉम्प्लेक्शन ऑफ सायकोफिजियोलॉजिकल फिनॉमिना. Interpretation and storage of knowledge. Okay. Interpretation and storage of knowledge and ability to judge. Okay. So perception हे आपलं पास्ट मध्ये काही इव्हेंट घडलेले असतील, कुठल्या गोष्टी झालेल्या असतील, कुठल्या काय आपलं बघत असेल, त्याचे काय आपण इंटरप्रिटेशन केलेलं असतं, ते ब्रेनला जातं, ते सेन्सरी मेकॅनिझम मधून त्याचं आपण एक नॉलेज स्टोअर करतो आपल्या पाठीमागे. आणि जसं पुढे काही सपोज एखादी सिच्युएशन असेल किंवा एखादा आपण ज्या पद्धतीने बघितलेलं असेल, सपोज एखादा टी व्हीमध्ये आपण एखादा पार्ट बघितलेला असेल, एखादा एरिया बघितला असेल आणि तो समोर आपल्यासमोर येतो, आपल्या मेमरीमध्ये आपण ते कलेक्ट केलेलं असतं, ते नॉलेज असं आहे आणि समोर आलेलं आहे, आपण तिथे रिॲक्ट होतो, कारण दिस इज दिस, हे आहे. ओके. हा पार्ट असतो तो परसेप्शनचा असतो. आपण परसेप्ट करतो, ॲबिलिटी टू जज, आपण त्या गोष्टी जज करतो. परसेप्शन इज अ मोर आता परसेप्शन आणि परसिव्हिंग ह्यात काय डिफरन्स आहे बघा. परसेप्शन म्हणजे मोर सेन्सरी फिनॉमिना असतो मोस्ट, पण परसिव्हिंग मध्ये दोन्ही पार्ट आहेत. आपण परसिव्ह काय करतो, जसे आपण केस टेकिंगमध्ये आपण परसिव्ह करतो. ओके. सो परसिव्ह मध्ये काय करतो, परसिव्ह मोर ऑफ अ जेस्टाल्ट, म्हणजे an experience where all faculties, emotions and intellect come together. दोन्ही एकत्र येतात. म्हणजे मी एखाद्या ठिकाणी मला एखादा डोंगरात चढतोय आपण, तसे आपण स्टेप्स बघतोय, या अशा जात आहे, पण दुसऱ्याचा चष्मा घालून आपण बघतो तेव्हा आपल्याला वेगळा एक पिक्चर आपल्याला दिसू शकतो, त्याला त्याच्या बघण्याच्या दृष्टीने वेगळा दिसू शकतो. सो प्रत्येकाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. दॅट इज परस्यू प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने त्यांचे इमोशन आणि इंटेन्शन वेगळ्या पद्धतीने असतो. सो परसेप्शन एक डिफरंट फिक्स फॅक्ट आहे, पण परस्यूमध्ये हा डिफरंट त्याचा एरिया असतो, वेगवेगळ्या एरिया असतो. एक परसेप्शन्समध्ये म्हणजे 4 असतात, ते मोर दॅन व्हॉट आर द सुलिंग सी, दुसरे बघू शकत नाही तेवढे ते 4 असतात. ॲक्टिव्ह परसेप्शन असतात, ॲक्टिव्ह परसेप्शन असतात. म्हणजे एखाद्या किचनमध्ये मॅडम काय तयार केली असते, तुझ्या एखाद्या मुलाला प्रथम वाचण्याचं कळतो, अरे ते दिसतात काय ते चिकन केलेलं असतं, किंवा एखाद्या ठिकाणी कुठला तरी आवाज येतो त्यांना, अरे हा आवाज असा दिसतो, आपल्याला एकच येत नाही पण त्याला पटकन येतो. किंवा एखाद्या लॉंगचं व्हिजन त्यांना दिसतं लांबचं, हे असं इथून ते बाहेर दिसतं. तर इट इज ॲक्टिव्ह परसेप्शन. एक्टसी. व्हॉट इज एक्टसी? ट्रान्स लाईक स्टेट असतं, परमानंद, ब्रह्मानंद, परमानंद. इथं एखाद्या उदाहरण जे साधू संत असतात, ते एखादे देवाशी इतके ते हे होतात की त्याच्यामध्ये वारीमध्ये आपण करतो, ते पूर्णपणे देवाशी कनेक्ट झालेले असतात. त्यांचं नातं ते फार वेगळ्या लेवलला गेलं असतं की आपण समजू शकत नाही. दॅट इज मोमेंट ऑफ एक्टसी. त्याला आपण परमानंद, ब्रह्मानंद असं करतो. क्लेअरवायनेस, इंटेलेक्टचा पार्ट आहे बरं का, पण इमोशनचा पार्ट नाही आहे, लक्षात ठेवा. क्लेअरवायनेस काय म्हणतात? बरं, क्लेअरवायनेस मागं पण एका डिस्कस झालं ना. क्लेअरवायनेस म्हणजे एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन आहे. काय म्हणजे त्याला? आपले सेन्सेस किती असतात? किती सेन्स असतात? 5. त्याला 6 सेन्स आहे. त्याला साधी गोष्ट आणि 6 सेन्स आहे, जास्त कळतं त्याला, लक्षात येतं. पर्सन हू कॅन सी अक्रॉस टाइम, पास्ट और फ्युचर, मागच्या असते किंवा पुढच्या असते गोष्टी, त्या बियॉन्ड गेलेलं असतं. आपण आपले प्रेझेंटमध्येच कळायला आपल्याला आवडतं, त्याला त्या पर्सनला पुढचं पण तो लक्षात येतं. कधी कधी ड्रीम असेल किंवा कळतं किंवा समजतं, तर ते पास्टमध्ये त्या पण गोष्टी बऱ्याच वेळेस समजतात. त्याला क्लेअरवायनेस म्हणतात. त्याला मराठी शब्द काय? अंतर्क्रिय दृष्टी. विजन्स
पर्सन दॅट अदर्स कॅन्ट सी, तो बघू शकतो तो दुसरा बघू शकत नाही आहे त्या गोष्टी, म्हणजे फार डिपेंड होऊ शकतो. म्हणजे क्लिअर व्हायचा विजनचा हा प्रकार वेगळा आहे. जसं महाभारतातली यांनी सांगितले संजयला ती विजन असते तिथं बिझनेस त्या गोष्टी तिथल्या तो सांगत असतो काय चालतं दुर्योधनाच्या वडिलांना. So that is part of clear, that is part of intellect. कसं आहे की कुठल्या फ्रेंडमध्ये ते आपण बघितलं तो फार देवाशी कनेक्शन असेल, फार इन्व्हॉल्व असेल, फार तो त्यांची खूप कनेक्टेड असेल, मग तो इंटलेक्टमध्ये येणार. पण देव दिसलाय, देवाने मला शिक्षा दिली आहे, मला काय क्रिएट केले, असं काय झालं आहे तो इमोशनल पार्ट राहू शकतो किंवा त्याला त्रासदायक त्यांच्या लाईफ सिच्युएशनशी आपण खोलीत केलं. प्युअरली जर रिलेशनशिप देवाशी जो ह्याच्यामध्ये जोडलेला आहे, त्याच्या काय म्हणतात धार्मिक ह्याच्यामध्ये तो गेलेला आहे, तो त्या लेवलला कनेक्ट होतो, तो येऊ शकतो. विज्ञानी म्हणतात तो विज्ञानाचा तो एक प्रकार आहे, त्यात म्हणतात त्याला एक शब्द आहे तो जो संजय उदाहरण आहे त्याला काय म्हणतात क्लिअर वाईसारखा दुसरा काय प्रकार म्हटला प्रोफेटिक. प्रोफेसी म्हणतात त्याला. प्रोफेसीमध्ये तुमचा विजन प्रोफेटिक असते त्यांची. ती संजयची उदाहरण दिलं विजनचाच प्रकार आहे पण प्रोफेटिक विजन आहे. प्रोफेटिक विजनमध्ये मग जे काय तिकडे चालू आहे मला इथे दिसतं. तुमचं कोण पाहुणे मुंबईला आहे ते तुम्हाला तिथं काय करतात ते तुम्हाला इथून कळते सगळं. सो दॅट इज प्रोफेटिक. क्लिअर वाईजमध्ये तसं नाही. क्लिअर वाईजमध्ये ते फक्त प्रेडिक्ट करतात की असं आहे तसं आहे तसं आहे तसं आहे असं असणार. प्रोफेटिकमध्ये ॲक्च्युली त्यांना ते दिसत असतं तिथं की इथं काय करतात तिथं काय करतात तिथं काय करतात. सो हा डिफरन्स आहे क्लिअर वाईजमध्ये प्रोफेटिक. आणि विजनचं तुम्ही म्हणता ते कॉमन झालं की विजन आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्या जे दुसऱ्याला दाखवले दिसते चांगल्या गोष्टी किंवा इंटेलेक्च्युअल लेवलला ते म्हणतात तो पण प्रकार आहे. आता मग त्याला पाहायला येतो कन्फ्युजन. जसं चांगले विजन सगळ्या गोष्टी असतात त्याला जसं कन्फ्युजन पण येतं लोकांचं. तिथं आयडेंटिफिकेशन इंटरप्रिटेशन आणि असेसमेंटला त्यांना प्रॉब्लेम्स आहेत. ओके कन्फ्युजन हा साधा स्टोरीपासून सिक्रेटिव्ह कन्फ्युजनकडे जाऊ शकतो. कन्फ्युजन आपण रुब्रिक पण क्रिएट घेतो कन्फ्युजन अबाउट इट्स ओन आयडेंटिटी दॅट इज सिक्रेटिव्ह. कुठल्या केसमध्ये गेट टू आयडेंटिटी आयडेंटिटीबद्दल कन्फ्युजन आपल्याला इंटरप्रिटेशन आपण केलं असतं त्यांना. सो दॅट इज सिक्रेटिव्ह रुब्रिक असतो आणि साधे कन्फ्युजन पण असतो. डलनेसमध्ये आपण परसेप्शन आणि रेशिओ त्यांचं रिड्यूस चालले असतात सगळे. इंटेन्सली आणि ॲक्टिव्ह पर्सन असतो. लेस इम्पॅक्ट ऑफ सराउंडिंग अँड रिलेटेड. डलनेस आपण जो ॲक्यूट केसेसमध्ये पण डलनेस घेतो तो सुद्धा इंटेलेक्च्युअल असतो. म्हणजे त्यांना रिसेप्शन रजिस्ट्रेशन फार नसतं कमी झालेलं असतं आणि ॲक्टिव्ह पर्सन्स असतात ते जरा इंटेन्सली सराउंडिंगशी ते टचमध्ये नसतात ते थोडेसे डल झाले असतात. लेस इम्पॅक्ट असतो. मग येतो तो पार्ट असतो जो आपला आवडीचा डिल्युजन. डिल्युजन इमॅजिनेशन परसेप्शन. सो काय आहे ते सगळे इंटेलेक्च्युअल डिस्टर्बन्सेस वेअर कॉन्टॅक्ट विथ द रियालिटी इज रिड्यूस्ड. रियालिटीमध्ये हा कॉन्टॅक्ट रिड्यूस झाला असतो. नुसतं तिथंच थांबत नाही जसं आपण डलनेसमध्ये तेवढाच असतो. बट दॅट इज रिप्लेस बाय थिंकिंग ऑर परसेप्शन दॅट आर फॉल्स. वेगळं त्यांनी तसं वेगळं रूप घेतलेलं असतं. त्यांचा तो कॉन्टॅक्ट तुटलेला असतो पण त्यांचं वेगळ्या थिंकिंग पण त्यांचं चालू झालं असतं त्याच्याबद्दल. सो दॅट इज फॉल्स थिंकिंग किंवा फॉल्स परसेप्शन्स असतात. सो डिल्युजन से फिक्स्ड असतात आणि सेकेबल असतात त्यांचे. फॉल्स बिलीव्ह असतात त्यांच्याबद्दल कन्सिस्टंट राहत नाहीत कल्चरल रियालिटीबद्दल त्यांची आणि ॲबनॉर्मल माइंडसेट त्यांनी तयार केलेला असतो त्याच्याबद्दलचा. म्हणजे छान उदाहरण असतात. सपोज काय काय आपल्याकडे पेशंट्स येतात आमचं फार चांगलं होतं सगळं आता ते आमचे शेजारी आमचे पाहुणीच आहेत पण ते त्रास देतात ते काहीतरी करणी करतात किंवा आमच्याबद्दल काहीतरी करत असतात ते त्याच्यामुळे आमची सगळे घराची कुटुंबाची वाट लागत गेली की माझा नवरा दारू
ते त्यांच्यामुळेच होतं. ते त्यांनी फिक्स माइंडसेट केलं, त्यांचं आपण काढू शकत नाही की तुम्ही हे बाबा चांगले आहे तुमची वापरली जाईल, असं काय फॅक्ट नसते बऱ्याच वेळेस. पण त्यांनी एक डिव्हिजन केलं असतं की असे हे केले असतं, अशा त्यांनी परस्यू केलं असतं त्याला. रिलिजनमध्ये पण सायकॉटिक मायाझन्स असतं आणि सिम्पॅथिक पण असतं, दोन्ही असतात. पण सायकॉटिक सिम्पॅथिक रिलिजन मोस्टली सोरी नसतं. इमॅजिनेशन म्हणजे काय? ॲक्टिव्हिटी ऑफ माइंड वेअर थिंकिंग डिपार्ट्स फ्रॉम डेली कन्सर्न्स अँड पर्सन्स इज रॅप्ड इन अ वर्ल्ड ऑफ ओन क्रिएशन. स्वतःच्या जगात गेलेला असतो इमॅजिनेशन, स्वतःच्या जगात गेलेला असतोय, तिथून गेला असतो, पण त्याला अवेअर असतो सगळ्या गोष्टी. इमॅजिन करत असतो तो, पण त्याला माहिती असते हे चुकीचे इमॅजिनेशन असतात आपल्या, किंवा आपण इमॅजिन करतोय, पण तो इमॅजिनेशनमध्ये गेलेला असतो. आणि persecution form the delusions where the individual feels threatened by external forces. जसं आपल्याला मागाशी सांगितलं, delusion persecuted इथं म्हणजे जे आपल्या मागे करायला आहे ते आपल्याला काहीतरी करायला लागले आहेत, काहीतरी आपल्याला त्रास देऊ शकतात, सो ते परसिक्युशन असतं. त्याच्यामध्ये परसिक्युशन हे पुढचा पार्ट आहे, ते आपल्याला काहीतरी इजा करतात असं त्यांचं डिल्युजन फॉर्म तयार झालं असतं. ओके. किंवा एखाद्या कुठेतरी त्यांच्या काय चहा पण घ्यायचा नाही जाऊन, त्यातनं विष घेतील, काय करतील, किंवा आपल्याला काय करतील, डिल्युजन पॉयझन, असे वेगवेगळे रुब्रिक्स आहेत त्याच्यावर. मेमरी कॉन्फिडन्सबद्दल आपल्याला बोलत असते, त्याच्यामध्ये पण ॲक्टिव्ह मेमरी, पॅसिव्ह मेमरी, किंवा सगळ्या वेगवेगळे डिफरंट टाईप्स आहेत. लॉस मेमरी, वीक मेमरी, शार्प मेमरी. इमिजिएट लॉस असते, रिसेट लॉस असतो, रिमोट लॉस असतो, पॅची मेमरी असते, ट्रान्झिट मेमरी असते. ओके, हे सगळे मेमरीचे टाईप्स आहेत. वीक मेमरी असते, एखाद्याची वीक मेमरी असते. लॉस ही टेम्पररी पिरियडसाठी असू शकते, बऱ्याच वेळेस असू शकते, ट्रान्झिट पिरियड असू शकते, किंवा पॅकमधल्या गोष्टी आठवत नाहीत त्याला, किंवा जुन्या गोष्टी आठवत नाहीत, आत्ताच्या गोष्टी आठवत नाहीत. आणि शार्प मेमरी होतं, वीक मेमरी पण असते, शार्प मेमरी पण असते, सगळ्या गोष्टी मागच्या आठवतात पण सांगितलं. ओके, सो दॅट इज मेमरी. ते आता जास्त डिटेलमध्ये तुम्हाला जायची गरज नाही, त्याची डिटेल्स मी तुम्हाला काय टाईप्स असतात थिंकिंगमध्ये जातो. थिंकिंग पण तसंच आहे बघा. थिंकिंगमध्ये पण ॲक्टिव्ह थिंकिंग काय, स्लगिश थिंकिंग, इमोशनल थिंकिंग आहे, लॉजिकल थिंकिंग, फॅन्सी ड्रीम्समध्ये डिफिकल्ट थिंकिंग, रेवरीमध्ये सिस्टमॅटिक, अबंडंट आहे, पॅची, फिक्स्ड आहे, चेंजेबल, ग्रँडिओज आहे, प्रॅग्मॅटिक. ओके, या सगळ्या गोष्टी थिंकिंगचे आहेत. म्हणजे आता ॲक्टिव्ह थिंकिंग असू शकतं, त्याचं स्लगिश थिंकिंग असू शकतं, इमोशनल असू शकतं, किंवा लॉजिकल असू शकतं. हे कुठलं थिंकिंग आपल्याला पेशंटमध्ये आपल्याला जज करायचं. हां, तुझं थिंकिंग कसं आहे, तू कसं थिंक करतोय, कुठल्या म्हणजे काही गोष्टी प्रश्न विचारल्या आहेत, लाईफ सिच्युएशनमधले आहेत, हे सर्व काही तुम्हाला तिथं अंडरस्टँड करायचं. जसे इमोशन्सची तुम्हाला मी मेंटल स्टेटचे जसे इमोशन्समधला पार्ट सांगितले, तसे हे इंटेलेक्चुअलमधले आपल्या हे कसं आहे, थिंकिंग कशाबद्दल करतो, हे सर्व गोष्टी आपल्याला या डिटेलमध्ये आपल्याला माहिती पडतात. ओके. आणि ग्रँडिओज म्हणजे काय, आपण बोलतो ग्रेट थिंकिंग करतो, ग्रँडिओज, ग्रेटनेस त्याच्यामध्ये फिक्स माहिती आहे तुम्हाला. प्रॅग्मॅटिक म्हणजे काय, प्रॅग्मॅटिकचं मिनिंग काय, मराठीत मिनिंग काय प्रॅग्मॅटिक, व्यवहारवादी, व्यवहार चक्री. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड टू द प्रॅक्टिकल थोडक्यात. म्हणजे तुमच्या
वस्तुस्थिती निगडीत असते. ग्रँटेजमध्ये त्याची वस्तुस्थिती सोडून काहीतरी वेगळाच आपण ग्रेटनेस त्यांच्यामध्ये असतो. फिक्स्ड आहे, थिंकिंग आहे. रेवरीमध्ये विचार करू शकत नाही तो व्यवस्थितपणे. सिस्टमॅटिकमध्ये फार सिस्टमॅटिक थिंकिंग असतं. सो कॉर्नरस्टोन ऑफ इंटेलिजन्स सेट लक्षात ठेवा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे इंटेलिजन्स सेटमधला. बेसिक इंटेलिजन्स कॅपॅसिटी कळते आपल्याला. ट्रेनिंग ही ॲज एस यू कुठून ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांना त्याच्यावर आपल्या लक्षात येतं कशा जेव्हा थिंकिंग म्हणजे डेव्हलप झालेलं आहे. आपण बोलतो ना थिंकिंग असं डेव्हलप झालं आहे. तर लेवल ऑफ इमोशनल रिझोल्युशन ही ॲज अचीव, म्हणजे एखाद्या इमोशनल रिझोल्युशन त्यानं काय कशा पद्धतीने अचीव केले हे थिंकिंगमध्ये कळतं. म्हणजे एखाद्या ग्रीफ असेल, एखाद्या अँगर असेल, एखादा सॅडनेस असेल, त्याला ते रिझॉल्व कसं केलं आहे त्या थिंकिंगमध्ये असतं. ते थिंकिंग त्याचा आउटपुट त्याच्या थिंकिंगमधून त्याचा आउटपुट आपल्या इमोशनल रिॲक्शन्स येतात, रिझॉल्युशन करतं. कॉन्शियसनेस आणि डिसिजन आठवतं. डिसिजन एक पार्ट आहे. डिसिजनमध्ये काय येतं, सो ते त्यांचा हास्टी डिसिजन आहे का प्रोक्रॅस्टिनेशन आहे. फटफट फटफट फट सगळ्या गोष्टी घेतात डिसिजन, त्या वेळ विलंब लावतात, उगाच वेळ लावतात, करतच नाही, तुमच्या गोष्टी जातच नाहीत पुढं. सो दॅट इज प्रोक्रॅस्टिनेशन. ऑब्स्टिनेट आहे, एखादी डिसिजन पटकन घेत नाही का सारखी बदलत राहतात. कॉन्ट्राडिक्टरी आहे, म्हणजे ही गोष्ट मला आज लवकर झोपायचं आहे, उद्या सकाळी व्यायाम करायला उठायचं आहे, पण मी असं असेल जबरेट मला थॉट्स आले, मित्र आले, हे झाले, पाहुणे आले आणि मी अजून काय करत बसलो, मूवी बघत बसलो आणि सकाळी उठलो. सो दॅट इज कॉन्ट्राडिक्टरी. इरिझोल्युट म्हणजे डिसिजन घेऊ शकत नाही. इरिझोल्युट इनडिसिजन खातं तसं त्याचं टाईप. कॉन्ट्ररी म्हणजे ही मला गोष्टी करायची पण त्याच्या विरुद्धच करायची बरोबर, पण हे कॉन्ट्राडिक्टरीमध्ये पण ह्या वेगवेगळ्या डिसिजनवर मग शेवटी कॉन्ट्राडिक्टरी होतं. कॉन्ट्ररीमध्ये त्याचे बरोबर एक्झॅक्टली अपोजिटच करायचं असं ते ठरवतं. कॉन्फिडन्समध्ये त्यांचा पुअर कॉन्फिडन्स वाटतो तुम्हाला, काय शेकी आहे, एक्सेसिव्ह वाटतो कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो आपण त्याला, काय ॲडिक्वेट. वर्क लेवलला ते काय तुम्ही थिंक करताय, परफेक्शनिस्ट आहे का अनरिलायबल आहे, सेन्सॉरियस आहेत का ॲप्रिसिएटिव्ह आहेत, गोल ओरिएंटेड आहेत का पर्सन ओरिएंटेड आहेत, टायरंट आहेत, इतकं काम करणार, टफ वर्क करणार, दिवसांना पण त्रास होईल तर ते फार आहेत कमी करणार गोष्ट करणार. सो त्याच्यावर फायनल त्या पर्सनचा MWD हा आपल्याला कळतो. सो काय असतं तर MWD काय असतो, मोटिवेशन, विल आणि ड्राईव्ह. सो दॅट इज द क्रक्स, दॅट इज द फायनल पार्ट ऑफ द इंटेलेक्चुअल स्टेट. त्याचा MWD आपल्याला कळतो आणि त्याच्यामध्ये जज करतो. MWD मग कसा असतो, मोटिवेशन, विल आणि ड्राईव्ह. म्हणजे एखादी मुलगी अभ्यास करत असते कारण तिचे काका डॉक्टर आहेत, तिचा चांगली पोस्ट आहे, त्यांच्यावर पुढे चांगली चालते, व्यवस्थित डॉक्टर म्हणून त्यांना चांगलं नाव आहे. दॅट इज मोटिवेशन फॉर हर. ही मोटिवेशन घेऊन ते अभ्यास करतो, ते झालं मोटिवेशन. ओके. विल, एखादी इच्छा शक्ती आहे तिची, अरे मी आज रात्रभर अभ्यास करणार आहे, मी आज झोपणारच नाही, मी आज मला एवढं संपूर्ण फिनिश करायचंच आहे, मग ही दॅट इज हर विल. ड्राईव्ह, ड्राईव्हमध्ये आता तिला मोटिवेशन आहे, विल आहे, पण ते थोड्या वेळाने अभ्यास करताना तिला 11 वाजले की झोपून जाते, कंटाळताना झोपून जाते, राहते. काय झालं, ड्राईव्ह झाला फुस, संपला. मोटिवेशन विलचा काय उपयोग आहे का? सो मोटिवेशन हे विल जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं तुमचा ड्राईव्ह. एखाद्याला ड्राईव्ह नुसतं असतो, इच्छाशक्ती, विल, मोटिवेशन हे कुठलं काय नसतं, तर नुसतं काम 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 करत असतो वेळासारखं, तिथं पण उपयोग आहे. प्रॉपर मोटिवेशन, विल पण तेवढं व्यवस्थित पाहिजे. ड्राईव्ह हा सगळ्यात महत्त्वाचा राहतो. हा सगळ्या गोष्टी सगळ्या ह्याच्यामध्ये आपण एवढ्या सगळ्या गोष्टी. सो दॅट्स इट. संपून टाकलं आपण ॲप्लिकेशन पार्ट. समजलं सगळ्यांना? थिंकिंग, लॉजिकल आणि इमोशनल दोन्ही असतात, तर ते विचार करतो ना एखाद्या गोष्टीचा. मग तो एखादी गोष्ट तुला आता सपोज घरी जायचं आहे तुला, ओके, म्हणजे घरी तुला जायची भारी इच्छा व्हायला लागली,
बरेच दिवस गेलेले नाही, मला आता घरी जायचं आहे, पण तुझी आता 8 दिवसांमध्ये एक्झाम आलेली आहे, तुला आता घरी जाणं उपयोगच नाही, तुला इथं थांबणं अभ्यास करणं गरजेचं आहे. तुझं एक मन म्हणजे गोष्टी नाही, घरी जाऊन अभ्यास करतो, तिथं वेळेला अभ्यास आपला तिथंच करतो आता अभ्यास, काय होतं त्याला पुस्तक घेऊन जातो सगळं, पण तिथे जाऊन होणार आहे तुझा अभ्यास नाही, पण तुझं इमोशनल ड्राईव्ह होतो तिकडे घरी जाऊन अभ्यास करायचा. पण लॉजिकल काय बरोबर आहे की तिथे अभ्यास तुझा अभ्यास चांगला होतो वगैरे, पण तुला तर कर्मन झाले, घरची होमसिक व्हायला लागली तुला जरा म्हणून तिकडे चालायचं. दॅट इज इमोशनल थिंकिंग देते. लॉजिकल थिंकिंग काय इथे अभ्यास करतो, तिथे राहून अभ्यास करतो असं. सो लॉजिकल थिंकिंग आणि इमोशनल हा फरक. थिंकिंगचा पार्ट आहे बरं का.